22 एप्रिल 2026 आपल्याला दिसतंय बघा, हे हिवरे धरण आहे. इथं बोलतात की जे कटापूरचं पाणी टाकलेलं आहे. आज 22 एप्रिल 2026 आहे. अजून मे जायचं आहे, जून. कधी पाऊस पडेल आणि धरणाची ही अशी अवस्था आहे. पाणी अत्यंत कमी आहे. फक्त जे मृद पाणी म्हणतात, मृद पाणी, इकडं पलीकडच्या साईडला एक जॅकवेल आहे, तीसुद्धा उघडी झालेली आहे. पण आम्ही बंधाऱ्यावरनं बोलतो आहे आणि त्याचं काय ते आम्हाला व्हिडिओ शूट करता येत नाही, त्या साईडला जाता येत नाही. पाणी टाकलेलं आहे जे कटापूरचं असं बोललं जातं. ह्या साईडला पहा तुम्हाला, इथं जॅकवेल आहे, पण काय ते कॅमेरा तिथपर्यंत आमचा पोचत नाही. पूर्णपणे जॅकवेलसुद्धा उघडी आहे आणि तीसुद्धा तुम्ही स्थिरमध्ये बघितली तर तुम्हाला ती मोबाईलमध्ये दिसत आहे. शेतकरी बांधवांनो बघा, उन्हाळी पिकाचं नियोजन, तुम्हाला पलीकडे चांगला ऊस दिसतोय, मान्य आहे मला, पण उन्हाळी पिकाचं नियोजन कसं करायचं ते ठरवा. कारण पाण्याचा स्तोत्र हा इथपर्यंतच येऊन पडलेला आहे, ह्याच्या पुढं पाणी गेलेलंच नाही अजून. विचार करा. सर्वच राजकारण करणाऱ्या लोकांनी, आपण जर सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर ते अवश्य सबस्क्राईब करा, सामाजिक मंथन. कारण मंथनातूनच परिवर्तन घडतं आणि परिवर्तनातूनच तालुक्याच्या समस्याचा विकास होईल. भलं तुम्हाला हा समोरचा चुंबळा दिसतोय, ही ढोरमारी दिसते, पण सद्य परिस्थिती वेगळी आहे. कृपया सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल, कालच आमच्या गावची यात्रा झाली म्हणून आम्ही हा व्हिडिओ प्रपंच करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.